रामकृष्ण हरी. सर्वजण मला ज्ञानेश्वरीवर छोटे छोटे व्हिडिओ बनवा आणि ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायावर त्या ठिकाणी तुम्ही 9व्या अध्यायापासून चालू करा असं त्या ठिकाणी आदेशच म्हणतो आता. कारण की सर्व मित्र परिवार जे त्या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि त्यांच्या प्रेमाच्या पोटी त्या ठिकाणी त्यांच्या आदेशानुसार मी 9व्या अध्यायावर बोलणार आहे. आणि आज आपण 9व्या अध्यायातील पहिली ओवी आणि त्या पहिल्या ओवीवर थोडंसं आपण स्पष्टीकरण किंवा चर्चा करायची आहे बरं का. त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि नाथबाबांच्या चरणी प्रणिपात नतमस्तक व सर्व श्रोतेगणांच्या चरणी नतमस्तक आणि माझे गुरु असणारे गहिनीनाथ महाराज औषकरांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याला 9वा अध्यायच का असं सर्वजण 9व्या अध्यायापासून का चालू कर म्हणत आहेत, तर 9व्या अध्यायामध्ये गुह्य ज्ञान आहे. गुह्य ज्ञान, राजविद्या ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा. जे विद्या आहे ना त्या सर्व विद्येची राजा आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा पहिल्याच ओवीमध्ये तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. हे उघड ज्ञान, हे जे गुह्य ज्ञान आहे, गुप्त ज्ञान आहे, हे आज मी तुला अर्जुना देणार आहे. किंवा प्रतिज्ञा करून सुद्धा सांगतात की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही आता माझ्याकडे लक्ष द्या किंवा लक्ष केंद्रित करा. आणि जर काय विनंती करून म्हणतात बरं का, जर काही तुम्ही माझ्याकडे ध्यान दिले, लक्ष दिले, तर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. सरळ सरळ ह्या ओवीचा अर्थ असं होतो. आणि असंच आहे याचा अर्थ असंही म्हणू शकत नाही, कारण की माझ्या बुद्धीला जसं काही झेपलेलं आहे बरं का. आणि ज्ञानेश्वर महाराज अनेक अध्यायामध्ये आपले गुरु निवृत्तीनाथांना नमस्कार केल्यात, प्रार्थनेचे ते ओवे आहेत. पण यामध्ये सुद्धा सर्वांनाच प्रार्थना केल्यात की बाबा तुम्ही आता कृपा करून माझ्याकडे लक्ष द्या. आणि ह्याच्यामुळे जर काही तुम्ही लक्ष आमच्याकडे केंद्रित केला, लक्ष दिला, जर तुम्ही हे 9वा अध्याय वाचलं तर काय होतं, तर खरं शाश्वत सुख तुम्हाला भेटणार आहे असं पहिल्या ओवीमध्ये सांगितलेले आहेत. आणि पहिलीच ओवी आपण आजच्या तारखेला घेतलेला आहे. आजपासून आणि उद्या दुसरी ओवी असं ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायातील ओव्या एक एक करून आपल्याला घ्यायचं आहे. सर्वांना नमस्कार. सर्वांना पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक. जसं तुम्ही मला प्रेमानं ज्ञानेश्वरीवर बोला असं बोललेले आहे, त्याच प्रकारे तुम्ही मला सबस्क्राईब करसाल, लाईक करसाल, प्रेम देसाल आणि बेल आयकॉन दाबसाल. हीच मला म्हणजे विश्वास आहे बरं का तुमच्यावर. आणि तुमच्या चरणी विनंती आहे, नतमस्तक आहे बरं का. उद्यापासून दुसरी ओवी आपण घेऊ आणि असंच दररोज एक एक ओवीवर आपण चर्चा करू. रामकृष्ण हरी.